बीडचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके आपल्या सोबत आहेत। सर, बीडच्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे। कसं बघताय, हा तपास कुठे जाईल आता? नाही, आता 2 आरोपीला अटक झालेली आहे, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ही तर समाधानाची गोष्ट आहेच। आता तपास पुढे जायला त्याची मदत होईल आणि अजून एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्यालाही लवकर पोलीस पकडतील अशी आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे। आणि या संपूर्ण खुनाचा प्रकरण असेल, अपहरण असेल किंवा खंडणी असेल, हे सर्व गुन्हे एकमेकाशी जोडलेले आहेत। खंडणी मागण्याच्या प्रकरणात त्या विंडमिलच्या तिथं संतोष देशमुख त्यांच्या गावातील वॉचमनला मारल्यामुळं तिथं गेले, तिथं थोडीशी भांडण झालं, हमरीतुमरी झाली। त्या लोकांना संतोष देशमुख यांनी त्या ठिकाणाहून जायला भाग पाडलं आणि याचं व्हिडिओ पण दुर्दैवाने तयार झाला आणि त्याच्यातून ही हत्या घडली असं माझं मत आहे। आणि म्हणून ते आता अतिशय अमानुष क्रूर हत्या, म्हणजे कुठे म्हणजे हत्या होतात नेहमीच, पण एवढ्या अमानुषतेने आणि क्रूरतेने हत्या होणं हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या खुनाचे पडसाद पडले, विधिमंडळात पडले आणि संपूर्ण जनतेमध्ये या आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे असा आक्रोश आहे। आणि त्याच्या दृष्टीने आता तपास सुरू होईल। SIT तपास करत आहे, CID तपास करत आहे, निवृत्त न्यायाधीश तपास करणार आहेत आणि त्याच्यामुळं आरोपींना सुटण्याची फार थोडी संधी आहे आणि निश्चित स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल, आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही। तर पण या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे असा विरोधकांकडून वारंवार आरोप होतोय। राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा मागणी केलेली आहे की धनंजय मुंडेंचा जो आहे तो राजीनामा घ्यावा। नाही, पहा, निश्चितपणानं मागच्या 5 वर्षापैकी 4 वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते आणि त्यांनी आपले संपूर्ण अधिकार या वाल्मिक कराडला दिले होते। एक प्रकारे वाल्मिक कराड सत्ताबाह्य केंद्र झालं होतं, सत्तेचं घटनाबाह्य केंद्र, आणि त्याच्या माध्यमातून हे सगळी गुंडगिरी, अवैध धंदे, खंडणी मागण्याचे प्रकार, आज जी काही बीड जिल्ह्यातली सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, हे जे एक गुंडगिरीचं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळं निश्चितपणानं मला स्वतःलाही वाटतं की हे निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून स्वतःहून दूर व्हावं आणि जर ते दूर झाले नाहीत तर आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर व्हायला मजबूर करावं। तुम्ही अशी काय मागणी केली आहे का करणार आहात? केलेली आहे, प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे, जाहीर सभेत अजित पवाराकडे केली आहे, देवेंद्र फडणवीसकडे केली आहे, सगळ्यांच्याकडे मी मागणी केलेली आहे, वैयक्तिक भेटून आणि जाहीरपणाने पण केलेली आहे। त्याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काही नाही आहे। हे स्पष्ट मागणी आहे की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे निपक्षपातीपणे। एक मुद्दा असा आहे की विरोधक म्हणतात की धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, तुमचा तसा आरोप आहे? माझा तसा काही आरोप नाही आहे। माझा पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावरती। त्यांनी जे शब्द दिलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला विधिमंडळामध्ये की निपक्षपातीपणे चौकशी आम्ही करू, या गुन्हेगारीचे पाळंमुळं खणून काढू आणि आरोपींना फाशीची शिक्षा देऊ, त्याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे। जितेंद्र आव्हाडांनी जो आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड ज्या गाडीने सरेंडर झाला ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये होती, तो माणूस जो आहे तो अजित पवारांच्या समोर दिसतोय। नाही, हे पहा, असं आहे की एखादा VIP आला तर त्याचा सरकारी जो काही ताफा असतो तो वेगळा असतो, त्याच्याबरोबर आणखीन 100-200 गाड्या येतात, त्याच्यावर काय कोणाचं नियंत्रण आहे का? हे असले थिल्लर आरोप करण्यापेक्षा पोलीस आता गुन्हेगारांना पकडलेलं आहे, ते तपास आहे, त्या तपासातून अनेक गोष्टी निष्पन्न होतील। बीड जिल्ह्यातल्या नेमक्या किती घटना घडल्यात खुनाच्या, किती जणांवरती खोटे गुन्हे नोंदवलेले आहेत, कशा पद्धतीनं अवैध धंदे चालू आहेत, त्याच्या माध्यमातून मिळालेली संपत्ती आणि तिचा राजकारणातला वापर,
या संपूर्ण बाबतीत चौकशी होईल असं माझं मत आहे. या प्रकारे आपण पाहतोय की ह्या सगळ्या प्रकरणावरून सामाजिक ध्रुवीकरण फार मोठं झालेलं आहे. वंजारी वर्सेस मराठा अशा प्रकारचे जे आहे ते वाद मोठे झालेत. याचा फटका तुम्हालाही बसलेला होता. नाही, हे पहा, मी पहिल्यांदाच सांगितलं की सामाजिक सलोखा व्यवस्थित बीड जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही आणि ती राहणं ही काळाची गरज आहे, सर्वसामान्य माणसाची गरज आहे. त्यामुळं याच्यामध्ये कुठेही जातीवाद न आणता, आरोपी कुठल्या जातीचे, मारणारा कुठल्या जातीचा आहे, ज्याची हत्या झाली ते न आणता हे गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगाराला कुठली जात नसते हे मानून तपास व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला होता की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा खून सुद्धा होऊ शकतो, मर्डर हे पहा, हे असल्या आका बिका मला काही माहिती नाहीत. मी जे काही सांगायचे ते मोकळेपणाने सांगितलेलं आहे. आता विरोधक काय त्याला कोणा आका म्हणतोय, कुणी काय बोका म्हणतोय, मला माहीत नाही. पाहतोय आपण धनंजय मुंडे जे आहे यांना पदापासून दूर ठेवला पाहिजे, तरच तपास चांगला होऊ शकतो असं मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता सरकारकडनं काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. कॅमेरामन मनोज सरसुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.